ज्या दिवशी तुमच्या या श्वासाची गती संपणार आहे, तुम्हाला आम्हाला देवा घरी जावंच लागणार आहे. मग तुकोबारायांनी ज्यावेळेस मनुष्य जीवनाचा अभ्यास केला, मग तुकोबारायांना असं प्रदर्शनात जाणवलं, अरे रे ही मनुष्य ज्या आयुष्य रूपी नौकेवर बसलेली आहेत, ही नौका कोणत्याही क्षणी या समुद्रामध्ये बुडणार आहे. आयुष्यरूपी नौका कोणत्याही क्षणी या अथांग पसरलेल्या मृत्यू सागरामध्ये डुबणार असेल, तर आता मनुष्याला जाग करण्याची आमची जबाबदारी आहे, असं तुकोबारायांना जाणवलं. मग तुकोबाराय म्हणाले, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकोबाराय म्हणाले, अरे तुम्ही कधी कधी नाही, कधीतरी नाही, क्षणोक्षणी हाच विचार करा. असं पण म्हणजे कधीतरी केव्हा तरी असला पण नाही, हाच विचार करा. कोणता? तर हा जो भवसिंधू आहे तो आपल्याला तरुण जायचा आहे. पण हा भवसिंधू आहे याचीच अनेकांना जाणीव नाही. जोपर्यंत तुम्हाला आम्हाला या जीवन मरणाची खरी व्यथा समजणार नाही, तोपर्यंत आपण देवाच्या भक्तीला लागणार नाही. म्हणून तुकोबारायांनी पहिल्या चरणात जे आपल्याला सांगितले त्याला समर्पक असणार तुकोबारायांना प्रतिप्रश्न साधकाने केला. ठीक आहे तुकोबाराय, आम्हाला तुम्ही म्हणताय प्रत्येक क्षणाला तुम्ही जाग व्हा आणि असला कसला तरी भवसिंधू सागर तरुण जाण्यासाठी तत्पर व्हा, पण हा का चालायचा आहे? आम्ही चांगले दष्टपुष्ट आहोत, आम्ही 2 घास कष्टाने कमवतो, खातो, नीतिमत्तेने जीवन जगतो, मग आम्हाला कशाला काय करायचे? त्यावेळी तुकोबाराय म्हणाले, अरे तुम्ही ज्या शरीराच्या जोरावर, तुमच्या नावाच्या कीर्तीवर विश्वास ठेवून देवाच्या भक्तीला बाजूला सारता आणि सांसारिक सुखांसाठी रात्रंदिवस कष्ट करत बसता, हे सुख तरी तुम्हाला कुठपर्यंत आहे? ज्या शरीरावर एवढा अभिमान मिरवता, ते शरीर कसं आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तर या शरीराची गती कधीतरी थांबणार आहे. हे शरीर काय अमर नाहीये. प्रत्येक क्षणाला शरीराचा काय होतोय? नाश होतोय. ठीक आहे तुकोबाराय, मग या शरीराचा नाश होतोय आणि हा आम्हाला भवसिंधू तरुण जायचंय. आम्हाला कळलं, आता आमची खूप इच्छा आहे की आम्हाला देवाची भक्ती केली पाहिजे, पण तुकोबाराय आमची तेवढी योग्यता आहे का? तुकोबाराय म्हणाले, या मनुष्य जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर देवाची भक्ती प्राप्त करण्यासारखी योग्यता प्राप्त व्हावी, यासाठी अतोनात असं साधना करावी लागते. ती साधना करायची असेल, विचारांची पवित्रता, हे सगळं साध्य होणं शक्य नाहीये. पण मी तुम्हाला एक राजमार्ग सांगतो देवाची भक्ती करण्याचा. तुम्ही साधना करून देवाला प्राप्त करू शकता. एवढा स्वस्त आमचा पांडुरंग नाहीये. त्याची साधना अनेकांनी हजारो वर्ष केली तरी तो प्रकट नाही झाला. पण त्या पांडुरंगाची एक कमजोरी काय? देव काय करतो? आपल्या लाडक्या संतांना मुकुटाव धारण करतो, त्यांच्या चरणाची धूळ आपल्या हृदयात धारण करतो.